खात्याचं. मग आता पुनर्मूल्यांकन खात्याचे कॉलम्स बघा कसे असते. तर इकडे बघा रे, इकडे बघा, फॉर्मॅट लिहून गेलो आपण. फॉर्मॅट खूप सोपं आहे बरं का. ह्याचं का विवरण राशी, विवरण राशी, वरण भात, नावे जमा, काय काय नावे जमा लिहिता येईल ना. प्रत्येक माणसाला जसं कान असते तसं खात्याला सुद्धा कान असते. आलं लक्षात. बिना नावे जमा शिवाय खातं शोभून दिसत नाही. बिना कानाचं माणूस शोभून दिसतो का नाही, त्या पद्धतीनं. झालं का. मग आता मला सांगा, मी प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला एक सांगतोय बा, कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची असते, खर्चाची. कशाची असते, खर्चाची. आणि जमा बाजू कशाची असते, उत्पन्नाची. जमा बाजू कशाची असते, उत्पन्नाची असते. मग सेम तीच इथं पद्धत लागू होणार आहे बरं का. मग इथं आपली नावे बाजू कशाची आहे बर, खर्चाची. नावे बाजू कशाची आहे बर, खर्चाची. आणि जमा बाजू कशाची आहे बर, उत्पन्नाची. जमा बाजू कशाची आहे बर, उत्पन्नाची. कॉलम सोडावडी करून घ्या. लय झाले 4 ते 5 ओळींचं कॉलम्स तयार करा. किती ओळींचं, 4 ते 5 ओळींचं. पहिलं काय काय तयार करायचं ते लिहून घेतलं की, पुनर्मूल्यांकन खाते, त्याला दुसरं नाव नफा तोटा समायोजन खाते. नाहीतर बोर्डाच्या एक्झाम मधील खाली आवश्यकती नफा तोटा समायोजन खाते तयार करा. माय आम्हाला येतच नाही, कसलं असतंय किती, असं म्हणायचं नाही. पुनर्मूल्यांकनचं दुसरं नाव आहे. म्हणजे एकाच लेकराची जसं 2 नाव असते तसे इथे 2 नाव आहेत. चला वडावडी झाली की मला सांगा एकदा, म्हणजे पुढलं सांगतो पटश्र्या. वडावडी करून घ्या. एक लय झाले 4-5 ओळींचं, जास्त नाही. हो झालं. अंगद हजारे. नवीन जुडलेल्यांना पण समजाले का, कळकत नसेल तर विचारा. चला चला, झालं का. वडावडी करायचे आपल्याला, जास्त वेळ करायचं नसते. असं झटकीपट करून मोकळ व्हायचं असते. चला बा, आपण काय म्हटलो, कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची असते, खर्चाची. आणि जमा बाजू कशाची असते म्हणतो आपण, उत्पन्नाची असते म्हणतो. बरोबर आहे ना. मग आता इथं बघा, इथं 2च गोष्टींचं आपल्याला ध्यान ठेवायचं बरं का. इथं भरच असते एका 2 गोष्टींवर. पहिलं संपत्ती, कोणती, संपत्ती. आणि दुसरी असते देयता. संपत्ती आणि दुसरी काय, देयता. आलं लक्षात. मग संपत्तीत 2च गोष्टी होणार आहेत. संपत्तीत एकतर वाढेल किंवा एकतर कमी होईल. बरोबर आहे ना. म्हणजे कसं बरं, संपत्तीच्या का मी असे बाण करतोय, संपत्तीत एकतर वाढ तर होईल, वाढ माय म्हटल्यासारखं. बरोबर आहे. एक तर घट तर होईल, कमी तर होईल. बरोबर आहे ना. जसं घसारा वगैरे आकारलो. संपत्तीचे 2च प्रकार होणार आहेत. एक तर वाढेल तर संपत्ती, नाही तर कमी तर होईल वर्षाला. सेम त्याच पद्धतीनं देयताचं पण होणार. कशाचं, थोडं याला खाली घेतो रे. कशाचं होणार, देयताचं पण. देयता. देयता पण कसं, एकतर वाढेल किंवा एकतर कमी होईल. एकतर वाढेल किंवा एकतर कमी होईल. म्हणजे वाढ तर होईल, नाही तर घट तर होईल. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ह्या चॅप्टर मध्ये. फक्त एवढं ध्यान सांगायचं मला, संपत्ती वाढली का घटली, वाढली का घटली, देयता वाढली का घटली, वाढली का घटली, असं सांगत बसायचंय. लक्षात. मग मला सांगा आता, प्रत्येकाला माहित आहे संपत्ती वाढली. संपत्ती म्हणजे आपली प्रॉपर्टी. संपत्ती म्हणजे आपली काय, प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी जर समजा वाढाली जर म्हटलो, मग आपलं काय असते, उत्पन्न. वाढले कधी, उत्पन्न वाढल्याशिवाय प्रॉपर्टी वाढणार आहे का आपली, नाही. उत्पन्न वाढल्याशिवाय प्रॉपर्टी वाढत नाही. बरोबर आहे. मग मला सांगा, संपत्ती वाढली, रिपीट करतो मी, संपत्ती वाढली, मग आपलं खर्च का उत्पन्न बर, आपलं खर्च का उत्पन्न, उत्पन्न. काय असते संपत्ती वाढल्यास, उत्पन्न. मग कोणत्या साईडला येईल बरं आपलं, जमा बाजू. कोणत्या साईडला, जमा बाजू. लिहा मग काय इथं, संपत्ती खाते. ओके, संपत्ती खाते. मग ती फॉर एक्झाम्पल ती इमारत असेल, यंत्र असेल, बिल्डिंग असेल, काय का असेल. आलं लक्षात. कंसात संपत्ती वाढ, संपत्तीत वाढ, संपत्तीत वाढ, कंस बंद. आलं. आता संपत्तीत वाढ झाली. आता काय होणार बरं, आता समजा संपत्ती जर घट झाली, संपत्ती कमीच होत झाली, मग आपलं खर्च का उत्पन्न बर,
खर्च. काय? खर्च. मग खर्च म्हटल्यास कुठं लिहिणार बरं आपण? कुठल्याही खात्याची म्हणजे नावे बाजू ही खर्चाची असते, मग नावे बाजू खर्चाची म्हटल्यानं मुळे इकडे दाखवू खर्च बाजूच काय? संपत्ती खाते. संपत्ती खाते, पण कंसात संपत्तीत, संपत्तीत घट, संपत्तीत घट. झालं का? झालं संपत्तीचं क्लिअर. आता कशाचं बघायचंय? देयताचं. संपत्तीच्या उलट काय असते? इथं मोठा विरुद्धार्थी चिन्ह दिलो बघा मी. संपत्तीच्या उलट काय असते? देयता असते. सगळं त्याच्या उलटच होणार आहे. मग आता देयता, देयता म्हणजे देणं, देयता म्हणजे देणं, बरोबर आहे. देणं जर समजा वाढालं वाढालं वाढालं, देणं वाढालं याचा अर्थ आपलं खर्च पण वाढालच ना. हप्ते भरतच बसावं लागते, भरतच बसावं लागते. दुसरं कोणी येणार आहे का आपले भरण्यासाठी? नाही. म्हणजे देणं वाढलं तर आपलं काय? खर्च. देणं वाढलं तर आपलं काय? खर्च. मग खर्च म्हणल्यास कुठं लिहू बरं मी? नावे बाजूस. खर्च म्हणल्यास कुठं? नावे बाजूस. लिहा मग इथं काय? देयता खाते. देयता खाते कंसात. देयता खाते नावे बाजूस कधी येले? देणं वाढाल्यास. देणं वाढाल्यास म्हणजे देयतामध्ये वाढ. देयतामध्ये वाढ. ओके, देयतामध्ये वाढ होत असेल तर नावेला. मग देयतात जर समजा देणं कमी होत जाईल, कमी होत जाईल, कमी होत जाईल, मग आपलं खर्च का उत्पन्न बर? उत्पन्न. मग कुठे येईल बरं ते? जमा बाजूस. लिहा मग इथं हो का? संपत्तीत, सॉरी देयतात, देयता खाते. देयता खाते. जमा साईडला कधी येईल बरं देयता? जर देणं जर कमी होत जाईल तर तेव्हा येणार. मग इथं कंसात लिहा देयतामध्ये घट. देयतामध्ये घट. ओके, देयतामध्ये घट. झालं का? झालं का विचारतोय? पटापट सांगा जरा एकदा मला. मी तोपर्यंत पुढे लाईन मारून घेतो अजून थोडस. टॅली करायचे ना आपल्याला. अमाऊंट लिहायची राहिली रे पिंटोस. आता ती बी म्हणा, जसं मी रफा राहिलो होतो तसं तुमचं बी राहिलं. बघा मी आता अमाऊंट लिहितोय बघा इथं. संपत्ती खाते लिहिलो बघा. देयता खाते लिहिलो बघा. इकडं पण संपत्ती खात्याचं लिहिलो बघा. इकडे देयता खात्याचं पण लिहिलो बघा. अमाऊंट लिहून घे रे. अमाऊंट मध्ये चुकलं तर मग काय करणार आहे बघा. हा, मेंढेकर हो झालं. गुड. तृप्ती पवार झालं. चलो सगळ्यांचं झाले वाटते. जोया मोगल हो झालं. हो जा. मला जावं म्हणता का काय? चलो आता काय करायचंय आपल्याला? टॅली. जी बाजू जास्तीची आहे ती दोन्ही साईडला, जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस करायचंय, बरोबर आहे ना? मग येऊ का बघा मी कसं करतो टॅली आता. येऊ का 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 येऊ का, बरोबर आहे ना? मग आता इकडे जर आलं तरी काय म्हणायचंय बघा. मी शॉर्टकट लिहितोय बरं का, तुम्ही लिहू नका. ओके, पुनर्मूल्यांकन नफा. काय म्हणायचंय? पुनर्मूल्यांकन नफा. आलं लक्षात? अमाऊंट त्याची लिहिलो का? मग पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल ती कोण वाटून घेत असतं? तर जुने भागीदार घेत असतात बरं का. त्याच्यावर आपण थोड्या वेळात लिहून देणार आहे मी. कोणते? म्हणजे इथं अ आणि ब, आई आणि बाबा ही दोघे जण घेणार आहेत. ओके, आपल्या लेकराला देणार नाहीत. जुनं त्यांचं. मग लेकरू झाल्याच्या नंतरच्या गोष्टी अलग राहतील. आलं लक्षात? पुन्हा तिथून त्याचं हिस्सा चालू झालं. मग इकडे जर पुनर्मूल्यांकन नफा म्हटलं तर इकडे काय येईल बरं? पुनर्मूल्यांकन तोटा. गायछाप, चुना डबी, सगळ्या गोष्टी आली इथं. मग जसं नफा दोघं जुने घेतात तसं तोटा सुद्धा कोण घेणार? तर जुनेच. आई, बाबा, अ आणि ब त्यांचे अमाऊंट्स इनरला. त्यांचे अमाऊंट्स हे इनरला दाखवून घ्या पोटशिऱ्या. सांगा किती आहे अमाऊंट? उद्या सांगतो बघा. अमाऊंट तू 000 कर, गोल 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 भोपळे दी, काय बी दी, चालतंय. मी गुणिले 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 लिहिलो बरं का सगळीकडं. म्हणजे फॉर एक्झाम्पलचं चालू आहे आपलं. झालं? इकडं आलं तर काय म्हणायचं? पुनर्मूल्यांकन नफा नावे बाजूस, आणि इकडं जमा बाजूस आलं तर तोटा म्हणायचं. मग त्याच्यावरची खाली घ्या टिपा लिहून देतो, म्हणजे खालच्या ओळीला खाली पुनर्मूल्यांकन पॉईंट नंबर 1 ह्याच्यात बरं का. पुनर्मूल्यांकन खात्या संदर्भात लिहून दिले. कोणत्याच्या संदर्भाचं लिहून दिलोय? पुनर्मूल्यांकन खात्याच्या संदर्भाचं लिहून दिलोय बरं का. खालच्या ओळीला घ्या. ते संपत्तीत वाढ झाली घट झाली ती लिहून देत नाही, खाली फक्त एमसीक्यू मध्ये येणार. पुनर्मूल्यांकन खात्याची नावे शिल्लक. पुनर्मूल्यांकन खात्याची नावे शिल्लक ही
ढोबळ सॉरी ढोबळवर गेलो आपण. पुनर्मूल्यांकन ढोबळ कुठलं कुठं येईल आहे की नाही आपलं. काय म्हटलं बरं, पुनर्मूल्यांकन खात्याची नावे शिल्लक ही पुनर्मूल्यांकन तोटा दर्शवते. काय म्हटलं मी, नावे शिल्लक, कुठल्याही खात्याची नावे शिल्लक काय दर्शवत असते, तोटा. पण इथं कोणता तोटा, पुनर्मूल्यांकन तोटा. शब्द ध्यानात राहील ना, रिपीट करतोय बघा. पुनर्मूल्यांकन, ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी रिपीट करतोय. पुनर्मूल्यांकन खात्याची नावे शिल्लक ही पुनर्मूल्यांकन तोटा दर्शवते. झालं. तर पॉइंट नंबर नेक्स्ट, म्हणजे त्याच्यातलं क्रमांक 2 टाका. पुनर्मूल्यांकन खात्याची जमा शिल्लक त्याच्या उलट आहे, येईल तुम्हाला. पुनर्मूल्यांकन खात्याची जमा शिल्लक ही काय दर्शवेल, पुनर्मूल्यांकन नफा दर्शवते. पुनर्मूल्यांकन नफा दर्शवते. झालं. आणि क्रमांक अजून एक नेक्स्ट टिप टाका, पॉइंट 3रा क्रमांक त्याच्यात. आता 3रा क्रमांक टाका पटाक्षऱ्या. आणि हे जे पॉइंट दिले ते सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. हा, प्रवेशामध्ये 3रा क्रमांक बरं का त्याच्यातलं. प्रवेशामध्ये पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, लिहा मी सरळ सरळ सांगतोय तसंच. पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, लिहिलो. प्रवेशामध्ये पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, हे फक्त आणि फक्त बरं का, हे फक्त आणि फक्त जुनेच भागीदार वाटून घेतात. च वर भर द्या, चव्हाणचं च वर भर पाहिजे बरं का. हे कोण, जुने नाही, जुनेच भागीदार वाटून घेतात. कोण म्हणतोय, जुनेच भागीदार वाटून घेतात. आलं लक्षात. पुन्हा त्याच्याच पुढे तर किंवा फुल स्टॉप देऊन त्याच्या पुढे घ्या किंवा पॅराग्राफ चेंज करून घ्या. तर पहिलं वाक्य लक्षात आलं ना सर्वांना. काय म्हटलो, प्रवेशामध्ये पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, फक्त आणि फक्त जुनेच भागीदार वाटून घेतात. सर्व भागीदार म्हटलो का मी, नाही. शब्द ध्यानात ठेव बरं का. सर्व भागीदार म्हटलो का, नाही. किंवा नवीन भागीदार म्हटलो का, नाही. ते जुनेच च जी भर दिला बघ त्याला हायलाइट करा, असं अंडरलाईन करून घ्या तिथं असं. ओके, चलो पॅराग्राफ चेंज त्याच्यामध्ये. तर निवृत्ती आणि मृत्यूमध्ये, म्हणजे पुढल्या टॉपिकचं पण सांगून टाकते बरं का. निवृत्ती आणि मृत्यूमध्ये सर्वच भागीदार वाटून घेतात. कोणत्या टॉपिकमध्ये, ह्याच्या पुढल्या टॉपिकमध्ये. प्रवेशामध्ये फक्त जुने घेतात, तर निवृत्ती आणि मृत्यूमध्ये सर्वच भागीदार घेतात. काय, सर्वच भागीदार घेतात. झालं का, झालं का. झालं का, झालं का. दिव्या हांडे, हो. चला पटपट पटपट सांगा. बाकीचे नालायक लेकरं तर सांगणारच. महेश मागे झालं की, वा 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 वा. हो झालं, गुड गुड. वागा मग आता हे पुसू का इथलं, तुमची इच्छा असेल तर पुसतो एकदा. येऊ का. झालं, मोडा. ओके, मोडतो, साफ करतो, पुसतो, सगळ्याच गोष्टी करतो. वागा तू सांगावून मी ना ऐकावं असं कुठं झालंय का, आहे की नाही. बघा आता इथं काय बरं, आपलं टॉपिकचं नाव काय एकदा बघा बरं. प्रवेश. काय आहे, प्रवेश. प्रवेश आपण कुणाला देणार आहोत, नवीन भागीदाराला. कुणाला, नवीन भागीदाराला. मग नवीन भागीदार व्यवसायात रिकाम्या हाताने येणार आहे का, नाही. कारण का बरं, आपल्या घरी आलेला सोयरा सुद्धा कधी रिकाम्या हाताने येत नसतं. येताना केळं किंवा सफरचंद घेऊनच येत असतं. बरोबर आहे का नाही, बरोबर आहे ना. रिकाम्या हाताने कधी येणार नाही. मग जसं सोयरा घेऊन येते त्याच पद्धतीनं प्रवेश करते वेळेस सुद्धा नवीन भागीदार काय ना काय आणतच असते. मग का आणते तर येऊ का, काय काय आणतं तर पहिलं आणत असते तिनं भांडवल. का आणतंय, भांडवल. आणि दुसरं आणतंय
ख्याती. का आणते? ख्याती. सगळ्यात मेन मुद्दा हेच आहे आपला, आलं लक्षात. प्रवेशामध्ये रिकामं यायचंच नाही. यायचंय तर कशासाठी यायचं? येताना भांडवल घेऊन पैसा पैसा पैसा. आणि दुसरं काय आणायचं? ख्याती 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 आणायचंय. आलं लक्षात. दोन गोष्टी आणल्याशिवाय व्यवसायात नवीन भागीदाराला प्रवेश दिला जात नाही. आलं लक्षात. तर बघा